गोपाल कृष्ण महाराज की जय। लीळांचे चिंतन घडावे, जीवनामुचे पावन व्हावे, पुलकित व्हावी धरा, स्वामी श्री चक्रधरा। जय जय श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। दंडवत हो। महानुभाव शिदोरी आश्रम निपाणी, छत्रपती संभाजीनगर हा आश्रम श्री क्षेत्र गोपाळ चावडी लिमगाव या ठिकाणी परमपूजनीय परमहंत श्री नांदेडकर बाबाजी, मुकुंदराज बाबाजी, तपस्विनी अर्चनाताई यांच्या आश्रमाच्या वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी आपण एकत्रित जमलो आहोत। सुवर्ण योग आपल्याला त्यांनी या ठिकाणी आणून दिला आणि स्थानाचं सेवादास्य आपण त्यांच्यामुळे या ठिकाणी करत आहोत। त्यांच्यामुळे हा खरा योग या ठिकाणी आलेला आहे। अशा तपस्विनी अर्चनाताई, आपण लीळांचं चिंतन करत आहोत मित्रांनो। तर आज आपल्याला एक नवीन लीळा बघायची आहे। नागदेव आचार्याला सर्वत्र श्री चक्रधर स्वामी आपलं तत्व सांगत आहेत, ती लीळा सांगत आहेत। ते आपण ऐकण्याचा प्रयत्न करू, चिंतन करण्याचा प्रयत्न करू। तीच कशी आहे म्हणाले, भिक्षा वचन प्रशंसा। भिक्षाचं 15 वचनाचा एक सोहळा सांगितला मित्रांनो। चातुर्वर्ण्यं त्रिभिक्षं या शास्त्रास्य अनुसरिजे, घर्ण निवडीत भिक्षा कीजे। हा 15 वचनाचा एक सोहळा आहे। हे भिक्षाचं महत्व सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आपल्या शिष्यांना सांगत आहेत, नागदेव आचार्यांना सांगत आहेत। आणि म्हणून भिक्षा हे एक सौफळ अमृत आहे ते। आणि म्हणून आजही तुमच्या श्री क्षेत्र गोपीराज संस्थानमध्ये भिक्षा गावातून येते है ना। सगळेजण भिक्षा रोज देतात आणि म्हणून त्या ठिकाणी साधू संत ती भिक्षा सर्वजण घेतात। असे लिंगावचे सद्भक्त भाविक रोज भिक्षा पाठवतात। तर भिक्षाचं महत्व या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आपल्या शिष्यांना सांगत आहेत। हे कोणतंही महत्व विचारावं लागतं मित्रांनो, तेव्हा ते आपल्याला कळतं। आपण प्रपंचाचं सगळं विचारतो पण देवाचं काही विचारत नाही। आपल्या शेजाऱ्याने कोणतं औषध आणलं, त्याचा जर कापूस किंवा ऊस आपल्यापेक्षा चांगला दिसत असेल तर आपण त्याला जाऊन विचारतो, काय कोणतं खत टाकलं, कोणतं औषध आणलं। तो काय म्हणतो माहितीये का, माहित नाही म्हणे, इव्हायाने औषध आणलं होतं। तो तुम्हाला तेवढंही सांगत नाही, कारण तुम्ही त्याच्या वर जाता, त्याच्यापेक्षा मोठे होता, त्याच्या माग पाहिजे असता तुम्ही, तर तुम्हाला वर नाही जाऊ देत। तुमचे गुरु संत मुनी ऋषी
तुम्हाला इतकं वर नेऊन घालता, इतकं महत्वाचं सांगता, जे सांगूनही ते सुद्धा सांगता. मोक्षाचा रस्ता सांगतात. कैवल्य पद, जो आनंद नवम नवम तन मधुरम, त्या आनंदाचं वर्णन सुद्धा करता येत नाही, तो रस्ता सांगतात. तुम्हाला शेजारी नुसतं औषध कोणतं हाणलं हे सांगत नाही. यावरून जाणून घ्या की कोण आपला आहे आणि कोण परक आहे. आणि म्हणून तुम्ही जे नाही ते विचारता आणि जे विचारायला पाहिजे ते तुम्ही विचारत नाही. तुम्हाला त्याची गरज नाही. बचत गटाची मीटिंग असते ना, तुम्हाला सांगतो इतक्या बाया जमा होता, नसेल ना तर तुम्हाला अनुभव असेल. कारण तिथे बचत केलेल्या पैशातून आपल्याला किती भेटणार आहे हे ते बघत असतात. भिशी माहिती आहे तुम्हाला? भिशीचा प्रकार मला तर माहितच नाही, कसं चालतं, कशी येते आणि कशी जाते. पण काही करून ती भिशी भरतातच. स्वार्थ, स्वार्थासाठी लोक काही करतील, पण निस्वार्थासाठी काहीच करणार नाही. निस्वार्थ त्या ठिकाणी जो करेल तो तिथपर्यंत पोहोचेल. आणि ते करत असताना आपण त्या संतांना, मुनींना, ऋषींना, आपल्या गुरुला विचारलं पाहिजे, तेव्हा तुम्ही तिथपर्यंत पोहोचणार आहात. आणि म्हणून नागदेव आचार्य त्या ठिकाणी विचारत आहेत आपल्या देवाला, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना. काय विचारत आहेत? जे जे महाराज, महाराज भिक्षा करत असताना वेगवेगळे लोक वेगवेगळ्या प्रकारचे शब्द टाकतात आणि भिक्षा मागतात. आणि म्हणून नागदेव आचार्यांनी प्रश्न केला देवाला, महाराज कहोनी भिक्षा करिता विश्वनाथ म्हणते. विश्वनाथ म्हणतात म्हणजे भिक्षा शब्द टाकायचा आणि त्याच्या कुलदैवताचं किंवा त्याचं ते देवतेचं तो नाव घेतो आणि भिक्षा मागत असतो. अजून एकच पंथ आहे का? वेगवेगळ्या प्रकारचे पंथ आहेत. पंथ म्हणजे रस्ता. काय? प्रत्येक रस्ता आहे. पंथ म्हणजे रस्ता आहे आणि तो रस्ता तुम्हाला तिथपर्यंत नेऊन घालतो जिथपर्यंत तो रस्ता आहे. जिथपर्यंत पोहोचेल त्याचं स्थान आहे. जर तुम्ही हा रस्ता धरला तर नाळेश्वरला जातो, तोच रस्ता इकडला धरला तर संभाजीनगरला जातो. तुम्हाला जायचं कुठं ठरवा. तुम्हाला स्टॉपवर जायचंय तर स्टॉप पर्यंत जाईल, पण स्टॉपवरून कोणत्या गाडीवर जायचंय? तुम्हाला श्रीकृष्ण भगवंताकडे जायचंय का अलीकडे स्टॉपला जायचंय का देवतेच्या स्टॉपला जायचंय? तुम्ही ठरवा. जर तुम्हाला परमेश्वराच्या स्टॉपला जायचं असेल, परमेश्वराकडे जायचं असेल तर ब्रह्मविद्या तत्वज्ञान तुम्हाला आत्मसात करावं लागणार. तेव्हा पुढे तुम्ही तिथपर्यंत पोहोचणार आहात. नाहीतर हे सगळे बस स्टॉप ठरलेले आहेत. काहीच गाड्या काही ठिकाणी थांबतात, काही थांबतच नाही. डायरेक्ट गाड्या असतात काही, माहितीये तुम्हाला? तुम्ही बसून येत असताना मग ते तिकीट थोडं जास्त असतात है ना. हा, पण इकडे तिकीटच नाही तरी या गाडीत कोणी बसत नाही. नको नको नको. इकडं तुम्हाला तिकीट काढण्यासाठी ते यजमान लोक देतात. बाबा लागलं सागलं काही सांगा, हे घ्या तुम्हाला, राहू द्या. तरी सुद्धा या गाडीत कोणी बसायला तयार नाही. खरे की नाही? अरे पण तुम्हाला कोणत्या गाडीत बसायचे तुम्ही ठरवा. जर या गाडीत बसणार ना तर मोक्षाला जाणार. नाही तर गाड्या दोन आहेत. वागे खाई जती नगरापुरा परिपाठ ना होती. दोन रस्ते आहे ना, एक मोक्षाचा एक नरकाचा. तुम्हाला कोणता धरायचा तुम्ही धरा. पण दोन रस्ते देवाने प्रकाश त्या माळेकराच्या दृष्टांतामध्ये का नाही. आणि मग तुम्हाला तुमचा गुरु सांगत असतो, या वाटा जाई जशी तरी नगरापुरा वरी पडा होई जशी. या वाटाला का असेल तर वागे खाई जशी का चोरी नागवी जशी. या वाटाने गेला अनुसरला नाही, वाघे खाई जशी. 12 वर्ष वाघाच्या बिळात तुम्हाला ठेवल्या जाणार. वाघ तुम्हाला तोडून तोडून खाणार. चोरी नागवी जशी म्हणजे यम लोक तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे 12-12 वर्षाचे नरक भोगवणार. 84 लाख योनी फेऱ्या मारावं लागतील.
तुम्ही जगणारे किती आता? ज्यांचे 70-80 झाले ते 12-12 जगता की नाही काय माहिती वर्ष, तरी ते शेवटचे वर्ष सुद्धा देवाला देवा वाटतं का? बिलकुल नाही देवा वाटतं का? फक्त देवाचा बस आहे ना. इथून गेल्यावर तिथं स्वागत आहे 84 लाख एवढे, म्हणून काय करायचं तुम्ही ठरवा. आणि जर जायचं नसेल ना तर देवाने सांगितलं ते करा, आणि जायचं ऐकायचं नसेल तर ते ठरलेलंच आहे ना. जन्म झाला की चौकडीचं नरक ठरलेलंच. जन्म मात्रे चौकडी पर्यंत नरक. तुमचा जन्म झाला पोटातूनही जर तुम्हाला कोणी काढून टाकलं तरीही तुम्हाला चौकडीचं नरक होणार. चौकडी अक्षता 60 लाख वर्षाची चौकडीचं नरक होणार म्हणजे होणार. जर तुम्हाला चुकवायचे असेल तर देवाचं व्हावं लागणार, तेव्हा ती चुकणार. देवाने स्पष्ट सांगितलं. देव दायंबाला सांगतात, दायंबा हे धाणू सरी जे ना तरी ऐशिया वृक्षा होई जाईल गा. हे बघितलं पिंपळाचं झाड भिंतीला उगवलेलं आहे नदीच्या काठावर, आणि दोन्ही साईडला त्या ठिकाणी दगड आहे, आणि त्या दगडाच्या त्या सांदीमध्ये ते उगलेलं आहे. अजूनही बघा तुम्ही काही पिंपळाचे झाड विहिरीमध्ये उगतात. विहिरीमध्ये कशी असते? सरळ असते विहीर, मग त्याला खाली पडावं तरी विहीर, वर जावं तरी वरही सरळ आहे. मग काय करणार? हवा आलं की ते एके मुळी वाजणार, आदळ विदळ करणार की नाही? एका मुळीवर तुम्ही तसे इकडे झपकाय इकडे झपकाय, तरी तुम्ही तिथंच ती मुळी सोडत नाही, तिथंच गुंतून बसलेले, तिथंच धरून बसलेले आपल्या संबंधी आला. इकडे फटका इकडे फटका आहे ना. तुम्हाला काय करायचं तुम्ही ठरवा. जर मुळी सोडली ना मग जिंकले तुम्ही. देवाचा रस्ता आहे, तुमचं ठरवा तुम्हाला काय करायचंय. म्हणून हे चांगलं नाहीये. थोडंफार देव धर्म करा, चिंतन करा, स्मरण करा. 16.5 स्थान आहे, फिरा ना. एका स्थानावर एक दिवस मुक्कामी राहा ना. 16.5 स्थान आहेत ना, दिवस किती आहेत? 365. 3 वर्ष लागतील तुम्हाला स्थान करायला. 3 वर्षानंतर तुम्हाला इथे यावं लागेल. मग 3 वर्षानंतर आल्यावर तुम्हाला ओळखणार बी नाही कोणी. त्या लोकबाईसाला ओळखलं का? त्या ऐक ना, लोक गेला का त्या बाबुळगावच्या स्त्रीला लोकायसाला 1 वर्षात तिला सर वैराग्य करून टाकलं की नाही? तुम्हाला सगळे ओळखायला लागले, विचारायला लागले, पुसायला लागले, म्हणायला लागले. कुठे मग आता खरे की नाही? म्हणून आपण त्या प्रकारे केलं की सगळं व्यवस्थित होऊन जातं. आणि म्हणून नागदेव आचार्य विचारात आहे. कोणी काही म्हणतात, कोणी काही म्हणतात, कोणी केदार म्हणते. जो ज्या पंथाचा आहे तो त्या पंथाचा, तो त्या रस्त्याने जात असतो. तुम्हाला कोणत्या रस्त्याने जायचं हे ठरवा. परमेश्वराचा जो रस्ता आहे तो कैवल्याचा आहे. बाकी रस्ते ठरलेले आहेत. काही अंतराळ रस्त्यापर्यंत पोहोचतात, काही स्वर्गापर्यंत पोहोचतात, काही सत्य कैलास वैकुंठीपर्यंत पोहोचतात, काही क्षीराब्दीपर्यंत पोहोचतात, काही आगमापर्यंत पोहोचतात, काही विश्वेपर्यंत पोहोचतात, काही मायेपर्यंत पोहोचतात. पण मायाच्याही पलीकडे तो परमेश्वर आहे. तिथपर्यंत जर तुम्हाला जायचं असेल तर तो पंथ म्हणजे महानुभाव पंथ, तो रस्ता, ते तत्वज्ञान तुम्हाला त्या ठिकाणी आत्मसात करावं लागणार आहे. तेव्हा तुम्ही तिथे पोहोचणार आहे. आणि ते आत्मसात करण्यासाठी नागदेव आचार्याने प्रश्न केला. महाराज, भिक्षा मागत असताना कोणी काही म्हणतात, कोणी काही म्हणतात, तर मग म्हणतात तर काय काय म्हणतात? म्हणून नागदेव आचार्य विचारत आहेत, सांगत आहेत. कहनी के दारू येणे शब्दे भिक्षा मागते. कहनी सिद्धनाथू म्हणे. कोणी सिद्धनाथ द्या म्हणतात, कोणी केदार द्या म्हणतात, कोणी विश्वनाथ द्या म्हणतात. ज्या वेळेस ते भिक्षा मागतात काही लोक निस्ता शंख वाजवतात. पाहिलं तुम्ही कधी? बसंतजोगी पाहिला कधी? पाहिला ना का नाही पाहिला? बघून घ्या एखाद्या वेळेस. त्याच्या हातात एक घंटी असते, टन टन वाजत.
आणि ते घंटी वाजते आणि वाजत वाजत पुढच्या घराजवळ जातो, तोपर्यंत ते म्हणजे आला आणि मग घराच्या समोर वारायला लागतो बघतो आणि मग शंख फुगितो, असा फुगितो का नाही बस लगे आवाज तिकडे जातो आणि त्याची घंटी वाजणं चालूच राहते, पण त्याच्यापर्यंत म्हणत राहतो तिकून भिक्षा येते. खरे नाही, वेगवेगळ्या प्रकारचा वेगवेगळ्या प्रकारचे पंथ आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या आहेत. तुम्हाला कोणत्या गाडीत बसायचं बघा, परमेश्वराच्या गाडीत बसायचं का देवतेच्या गाडीत बसायचं का भूताच्या गाडीत बसायचं. भूताच्या बी गाड्या आहेत, काही लोक भूताची पूजा करायला लागले, काही लोक माणसाची पूजा करायला लागले. लय अवघड आहे, कोणत्या गाडीत बसायचं तुम्ही ठरवा. परमेश्वराच्या बसायचं असेल तर तुम्ही बसेल तिथपर्यंत पोहोचणार, नाही तर थडग्याला चालले लोक. आई बापाला इथं खाऊ घालणं, वर्षाला खाऊ घालून राहिले, ते नेऊन चांगलं चांगलं पुन्हा खिरण तुपण व्यवस्थित त्याला पुन्हा वास देता येतो. वास वास माहिती आहे तुम्हाला कसं देतात, काय ते इस्तू असतो, असं इस्तू इस्तू घेतात आणि ते बाजऱ्याचे ते असतात, त्याला काय तूप टाकतात त्याच्यावर, खीर टाकतात त्याच्यावर आणि असे असे मोडून टाकतात आणि मग त्या इस्तूवर तूप टाकलं असं तुपण निघत गेला वरती वास, घेत नाही बापाने वास. जेवलं ते खरं नाही, आणि इथं जेव घाला हाय की नाही. इथं बिचारे घरी हायचं बसलेले, बाई चहा झाला का, दमधारण करा, जेवण दमधारण आता मला काय लागलं बसल्या बसल्या ऐकतो नाही आपण. म्हणून जिवंतपणे सेवा करा आई वडिलाची, मेल्यावर नका करू. मेल्यावर कोण पुढे गेलं काय माहिती आहे तुम्हाला, जिवंतपणे त्यांना प्रसन्न ठेवा का नाही. आणि म्हणून रस्ता तो एक धरा, काय एक धर्म तो कोणता, अनन्य धर्म, अनन्यास चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते. तो धर्म तो या ठिकाणी सांगत आहे. वेगवेगळ्या पंथाचे लोक वेगवेगळ्या पंथाच्या प्रकारे सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी ते भिक्षा मागत असतात. कहनी नारायणो येणे शब्दे भिक्षा करीती. तुम्ही पाहिलं असं, नारायण 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 मागतं की नाही. हा, कळीच्या नारायणपासून सावध राजा फक्त, हा यांच्या नाती नाही लागायचं. मग कहनी ओम भवती भिक्षां देहि, कोणी या शब्दाने भिक्षा मागतात. सगळी माहिती विचारत आहेत नागदेवाचार्य. जर तुम्हाला त्या ठिकाणी पोहोचायचं असेल, देवाकडे पोहोचायचं असेल तर इतराची माहिती गरजेची आहे. कोण काय म्हणतं आणि कोण कुठं पोहोचतं हे पण माहिती गरजेचं आहे. आणि म्हणून आमच्या देवाने आधी अन्य व्यावृत्ती सांगितले, सगळ्यांची माहिती सांगितली, कार्य कारण स्वरूप लक्षण सगळं सांगितलं. ते माहिती झाल्यामुळं तुम्हाला परमेश्वराचं कार्य कारण स्वरूप लक्षण माहित झालं आणि मग लक्ष तुमचं लक्षणावं लागलं. आणि मग लक्षण स्थळ आधी सांगितलं. ज्याचं लक्षण झालं, लक्ष लागलं आणि लक्ष केंद्रित केलं तर तुम्हाला लक्ष प्राप्त होतं. आणि जर तुम्ही लक्ष लावलं नाही, लक्ष केंद्रित केलं नाही तर वर्तेच्या दृष्टांताप्रमाणे तुमचा पाय जर समजा त्या दोरीवरून खाली पडला की तुमचे हाड उडून उडे. आणि जर समजा त्या पोरीला जेव्हा ती काठी घेऊन चालत असते, इकडे बघत नाही, इकडे बघत नाही, इकडे बघत नाही, मागे बघत नाही, ती फक्त दोरीवर बघते. मला या दोरीवर पाय द्यायचंय आणि दोरीवर चालायचंय. लोक ही पडावी आहे ना, तिला मरावी म्हणून तिकडून शिट्ट्या फुकता, काही जण काठऱ्या मारता. माहिती तुम्हाला मारता की नाही. यांनी किती शिट्ट्या फुकू द्या, किती बॅटऱ्या मारू द्या, आपण आपली दोरी सोडायची नाही. फुका शिट्ट्या. पडलेली पाहिली तुम्ही कधी. तिला माहिती मी बॅलन्स मध्ये, तिच्या हातात झकाटा असतो माहिती का, असतो का नाही. नाही तर बघायचा कधी दृष्टांत सांगितलं आमचा देवा. जरी पडली ना ती इकडा झकाटा असा त्या ठिकाणी टिकी, खाली पायावर नाही पडणार, मग पाय नाही मोडा पाहिजे. आणि ती पडून देत नाही पहिली गोष्ट. पण पडले तरी माझ्या पायाला काय झालं पाहिजे इतक्या तयारी नसणार. म्हणून यांच्यावर लक्ष ठेवायचं नाही है ना. बॅटऱ्या मारणाऱ्या, शिट्ट्या फुकणाऱ्या, बोलणाऱ्या, नावं ठेवणाऱ्या लक्ष ठेवायचं नाही. आपलं लक्ष केंद्रित करा. आपलं लक्ष काय, इथून तिथपर्यंत चालायचं. दोरीवर आपण खाली नाही पडलो पाहिजे. पण आपलं लक्ष घरी, नाताचं कसं चालू आहे, लय ताप आलाय, आलेच मी निघाली. लक्ष केंद्रित नाही केलं तू, गेली घरी. 2 दिवसात ताप गेला, हिला ताप आला, हिला कोणी विचारणार.
बस म्हटलं जातं. तो लक्ष गेला आता इकडं. देव वेलकडे सांगता येणार नाही, कारण लक्ष नाही ना तो देव. तो लक्ष नातावं नातीवं घरच्यावं दारच्यावं संबंधी अधिकार नाही. प्रश्न संपला. तुम्हाला काय करायचं तुम्ही ठरवा, पण आहे मात्र हे असंच. मग काय म्हणतात? कोणी काय म्हणतात? देवदत्त म्हणती. वेगवेगळ्या प्रकारचे भिक्षा मागण्याचे प्रकार आहेत, तुम्ही या समाजामध्ये बघत असताल. कोणी काय म्हणताय, कोणी काय म्हणताय, कोणी काय म्हणतं, कोणी काय म्हणताय. महाराज आम्ही काय म्हणावं? प्रश्न केला नागदेव आचार्यांनी देवाला. म्हणून प्रश्न करा आपल्या गुरुला, कसं करावं, कसं राहावं, कसं बसावं, कसं उठावं, कसं खावं, 11 विधीचं अनुष्ठान कसं करावं हे विचारा आणि जा मोक्षाला. इकडे तिकडे नका भटकू. भटकंती होऊन जाईल. भटकंतीमध्ये आपण जन्मरूप चक्रामध्येच अडकलो आपण. याच्यामुळं अजून आपल्याला कळना कोणता रस्ता आहे आपला, नीट रस्ता जरा. मग काय म्हणतात देव? कोणी काही म्हणे, कोणी काही म्हणे, कोणी काही म्हणो, कोणी काही म्हणो, तुम्ही भिक्षा द्या. तुम्ही भिक्षा मागत जा, तुम्ही भिक्षा शब्द टाकत जा, असं देवाने नागदेवाचार्याला सांगितलं. मग आपण काही एक म्हणा. मग नागदेवाचार्य काय म्हणतात? जी महाराज आणि भिक्षा द्या असं म्हणावं का? देव म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही, जे पाहिजे ते मागितलं पाहिजे है ना. भिक्षा द्या असं म्हणायचं. काय म्हणतात देव? ऐसे होय जेची मागिजे तेची बोलीजे. जे तुम्हाला मागायचंय ना ते तुम्ही बोला है ना. भिक्षा म्हटल्यानंतर प्रश्न आला की आता यांना काहीतरी द्यायचंय भिक्षेमध्ये, आणि मग ते भिक्षा आणून देणार. यावरी गोसावी भिक्षा विधीची वचने निरूपले. निरूपण केलं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी भिक्षा वचन सांगितले. देव काय म्हणतात? चातुर्वर्ण्यम शरदभेक्षम या शास्त्रासी अनुसरीजे. चौवर्णामध्ये भिक्षा करा. जर आपल्याला त्या ठिकाणी निषेध दिसत असेल तर त्या घरी भिक्षेला जाऊ नका. मग त्याचा तो सरळा तुम्ही व्यवस्थितरित्या आपल्या गुरुकडनं ऐकून घ्या. तुम्हाला व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी समजणार आहे की कोण्या घरी भिक्षेला जावं, कोण्या घरी न जावं. घरनं निवडीत भिक्षा न करावी. काय इथं चांगली भेटते, हा आपला संबंधी आहे, माझा गोत्रज आहे, तसं नाही करायचं भिक्षा. बस गाव सुरू झालं की भिक्षा सुरू करायचं. मग फक्त निषेध टाळून भिक्षा करायची. मग ते निषेध तुमच्या गुरुबाकडनं व्यवस्थित तुम्ही समजावून घ्या, तुम्हाला सगळं समजून जाईल की भिक्षा कशी केली पाहिजे. या शास्त्राला तुम्ही अनुसरा. घर निवडीत भिक्षा तिचे. घर निवडीत भिक्षा करत बसू नका. इथं दही भेटतं, इथं तूप भेटतं, इथं भात भेटतो, चांगली भिक्षा भेटते, घरचे भाविक आहे, त्या घरी जात बसू नका. ती जर जास्त जात जात राहताना अवघड होऊन जाईल एक दिवशी. भिक्षेला जायचं कधी? निर्धूम नगर झाल्या भिक्षे रिगिजे. निर्धूम नगर म्हणजे धुपण बंद झालं की भिक्षेला जायचं. हे तुम्हाला काल सांगितलं. भिक्षेला जाण्यासाठी देवाने तुम्हाला खुणा सांगितल्या, त्या खुणाप्रमाणे भिक्षा करायची. कोणत्या पहाराला भिक्षाला जावं? तिसरा पहारी भिक्षा कीजे. विरक्ताला तिसरा पहार सांगितला आहे ना. कोमाला तो पहिलाच सांगितला. 10ला भिक्षा होत असेल तर त्याने 10, 10:30ला जावं. पण विरक्त आहे जो खाण्यासाठी भिक्षा मागत नाही है ना, तो देवाला शोधतो, तो 12च्या नंतर भिक्षाला जातो. आणि मग सगळे जेवून शेतात जातात किंवा झोपतात. मग जोडीमध्ये कोरभर भाकर ठेवतात लोक. तुम्हाला अनुभव असेल. मग ते आता जोडीला ठेवलेली आहे, कोणालाच नाही.
मग आता एखाद्या घरी एखादी बाई असते किंवा गावात 2-4 घरी राहतात म्हाताऱ्या बाया घरी, बाकी सगळ्या शेतात. हा 12च्या नंतर यामुळे जातो की आपल्याला भाकरीवर काहीच भेटलं नाही पाहिजे. कारण काय बरं? कारण त्या ठिकाणी जर व्यवस्थित पदार्थ वगैरे भेटला तर आपण आळस येईल, झोप येईल, म्हणून तो विरक्त आहे. असं आहे. आपण तर पाळ्यामध्ये म्हणतो मला नाही वाटलं. हा, इथं विरक्त व्हायला सांगितलं. पण आपल्याकडे कधीच घ्यायचं नाही. महादाईसाला सांगितलं आपल्याकडे काही घ्यायचं नाही. आणि बेलापूरला असताना देव स्वतः तूप वाढत होते. म्हणजे महाराज तुम्ही वाढीले की तुमच्याकडनं वाढवलंय, आमच्याकडं नाही. जर तुम्हाला एखादा देत आहे, भाव क्रिया करत आहे, भावाने अर्पण करत आहे, त्याला असं वाटतं की तुम्हाला खाऊ घालावं, त्याला दुःख होतं तुम्ही नाही घेतलं, त्याचं खावं. नाही तर खातील माझे भोजे, खायचं खाण्याचा घरी त्याचं खाजो वगैरे नका. त्याला सांगितलं तुम्हाला. अजून कोणाच्या घरी भिक्षाला जाऊ नये. ओळखते याच्या घरा भिक्षा नवचिजे. हे भिक्षाला नाही सांगितलं जायला. जास्त जर जाताना अवघड होऊन जाईल. पेंड भाजी माहिती की तुम्हाला? तिला होऊन जाईल. आणि म्हणून जास्त नाही करायचं. रोज आपलं इकून एकदा जायचं, इकून एकदा जायचं, तिकून एकदा जायचं, इकून एकदा जायचं. रोज एक भिक्षा करायची नाही, एकही भिक्षा करू नये. उद्या ती काय म्हणून रोज द्यायला लागल्यावर माझ्यामुळे चालतं म्हणे यांचं. आम्ही वासनी घेत तर मग यांचं चालतं म्हणे. देव चालवत तेव्हा काय रे, पण फुगत नाही रिकामी. म्हणून देवाने सांगितलं एकी भिक्षा न करावी, ओळखते याच्या घरा न वसावे. कधी कधी लोक भिक्षा सुद्धा उचकून काढायचे वय. म्हणून नियमात राहायचं, आपल्या चौकटीत राहायचं. त्यांच्या चौकटीत नाही राहायचं. आपण जर आपल्या चौकटीत असलं तर आपल्या चौकटीत कोणी येत नाही. हे ध्यानात ठेवायचं. मग ज्यांच्या जवळ जे आहे ते तुम्हाला ते देतील. आपण तैसेची असते. जर समजा ओळख त्याच्या घरी तुम्ही गेले आणि ते जेवायला बसले आणि तुम्ही गेले, ते जेवायचं बसले तुमचं जायचं टाइम एकत्र ओळखते. जर नाही गेलं त्याला वाईट वाटेल ना. आणि त्यांचं जेवण राहून जायला तुम्हाला देते. खरं की नाही? असं चांगलं नाही ना. आपण न ओळखता ते घरी गेले म्हणजे काहीच नाही, ते जेवायला वगैरे काही बसले नाहीये, मग देता एक चपाती. पण ओळखीच्या असल्यानंतर बाबा आले जर आपण नाही दिलं तर मग बाबा काय म्हणे, म्हणून ते सगळं तुम्हाला देऊन टाकायचं होतं. अजून कोणाच्या घरी भिक्षेला जाऊ नये. तोरण मंडळाच्या घरी भिक्षेशी नवचिजे. ज्या घरी काहीतरी श्राद्ध आहे, पित्र आहे, काही कार्यक्रम आहे, त्या घरी जायला नाही सांगितलं. मग कसं ओळखायचं? तोरण मंडळाच्या तिथं बांधलेलं असतं, सगळं मंडप असतो. सारवून काढतात, सारून काढून त्या ठिकाणी रांगोळी काढतात. ती रांगोळीमध्ये वेगळा कलर असतो आणि रोजच्या रांगोळीमध्ये वेगळा कलर असतो. रोजची रांगोळी बघा आणि कार्यक्रमाची रांगोळी बघा. लक्षात येते का नाही? रोजचा सडा बघा आणि आजचा सडा बघा, म्हणजे कार्यक्रमाचा सडा बघा. कार्यक्रम ज्या दिवशी आहे त्याच्या घरी काही असेल सडा, म्हणजे श्राद्ध असेल, दिवस असेल, काही असतं लोकांच्या घरी, म्हणजे असं सडा टाकता ना, रोजचा वेगळा. पण आज कसा दाटवाट टाकेल आणि दाटवाट टाकून आज शेण घटवट करेल आणि घटवट शेण करून तितके रांगोळी पुरतं घटवट काय केलेलं आहे? सारून काढलेलं आहे. आणि वल्लीच रांगोळ, म्हणजे वल्ला तो सडा आहे ना अजून, म्हणजे सारून काढलं ना त्याच्या वल्ल्यानेच व्यवस्थितरित्या कलरची रांगोळ अशी भक काढलेली आहे. ओळखायला गेले आज काहीतरी विशेष आहे. म्हणून देवाने खाना खोना सांगितलं, त्या खाना खोनाने चला. नाही तर कधी आपण काना होऊन जातो हे कळणार नाही. हे नियमाने सांगितले, नियमाने जर चालले तर तुम्ही तिथपर्यंत पोहोचता. म्हणून तुम्हाला सांगतो, रोडला गाडी जात असताना तुम्हाला माहिती काही काही लावलेलं असतं है ना, गतिरोधकचं ते असतील नाही पाठी, किंवा मग लिखाण केलेलं असतं, किंवा मग लाईट असतात. पाहिजे तुम्ही लाईट कधी सिटीमध्ये गेला असाल है ना, हिरवा लागले की निघायचं, लाल लागले की थांबायचं. असे ते ठरलेले सगळे. काही ठिकाणी गतिरोधक आहे, गतिरोधक. कारण काही इतके फास्ट लोक आहे, फडाफड इतके पळाता
मग गतिरोधकाचं चिन्ह असतं माहिती की पाठीवर. तुम्ही जरा लक्ष ठेवत जा रोडला चालत असताना. आणि जर तुम्ही लक्ष नाही ठेवलं तर लक्ष लागणार नाही, लक्ष्यापर्यंत पोहोचणार नाही. आणि म्हणून तिथं असं लिखाण केलं असतं इथं गतिरोधक आहे, पण याचं लक्ष नाही ना पाठीवर. आणि इथं चालला की लगेच लगे मागचे पुढे पुढचे माग खरं की नाही. लक्ष ठेवा कशावर, लक्ष्यावर. आणि आपलं लक्ष काय, कैवल्य पद. याच्यावर आणि यांच्यावर बिलकुल लक्ष ठेवायचं नाही. यांच्यामुळं आणि यांच्यामुळं आपलं आयुष्य बर्बाद होईल. भुकणारे भुकत राहते. आपण हातीचे म्हणजे हातीचा पाय धरलेला आहे, म्हणजे देवाचं श्रीचरण धरलेलं आहे. ज्यावेळेस हाती चालतो त्यावेळेस हजारो भुकतात. पण हातीचा जर समजा एखादा पाऊल त्या कुत्र्यावर पडला ना, मरून जात तरी चिव करत नाही, युव करत नाही. आणि म्हणून हाती चले बाजार, कुत्ते भुके हजार. असे किती ग भुकले ना काही होणार नाही तुम्हाला. का बरं, तुम्ही देवाचं श्रीचरण धरलेलं आहे. भुकू द्या ना, भुकणाऱ्याचे दात दिसतात, हसतात, काय टेन्शन घेता तुम्ही. म्हणून यांच्याकडे बघायचं नाही काही. आपलं काम काय, आपलं ते काम करायचं. मग अजून काय करायला सांगितलं, सारविला उंबरा देखोनी सौम्या नवसावे. विशेष सारवण केलेलं आहे. उंबरा पण असतोय त्या ठिकाणी ते सारून घेते आणि मग त्या ठिकाणी काहीतरी असतं त्यांचे देवता आणि त्या ठिकाणी ते पूजा करतात. समजायचं आज काहीतरी हरतालिका वगैरे वगैरे काहीतरी आहेच, लगेच आपलं दुसरं गट करायचं. स्त्री पुरुषाची सेवा करीतात त्या घरान वचावे. अशा घरी सुद्धा जाऊ नये ना. ते पुरुषांची सेवा चालू आहे किंवा त्यांचं भांडण चालू आहे किंवा अजून काही चालू असतं है ना, किंवा भली मोठा आवाज चालू आहे, त्यांनी मोठा साऊंड लावलाय आणि त्याच्यावर गाणे लावून दिले. ऐक भाऊ तूच आपण जर आवाज दिला तर ते जाईन का, त्याचं ते साऊंड इकडं आणि त्याच्या साऊंड पर्यंत आपलं पोहोचन का, पोहोचणारच नाही. मग ते सोडून द्यायचं दुसरीकडे. डोये जंतू शोधिता तया घरा भिक्षा नवसावे. आता कमी झाले, नाहीतर आले आमच्या बघायचं. आमच्या गावात होतो आम्ही, मग आपली बहिणीच्या मैत्रिणी दुपारच्या काळात उन्हामध्ये काही काम नसायचं, मग ते एकमेकाकडे येऊन बसायच्या. मग भाकरी गिकरी खायच्या आहे ना. गोपाळांचा खेळ, आणि गोपाळाला एकत्र येऊन भाकरीला खावा वाटतं. तसंच आहे आज गोपाळाची वेळ आहे ना, म्हणजे गोपाळाच्या आपण स्थानावर आहे. तसे आपणही गोपाळ होतोच ना. म्हणजे लहान लहान होतो, शाळा सुटली की मग शाळा सुटली, पाठी फुटली, आई मला भाग्याने मारलं. खरे हा, यांना सगळं माहिती. बस 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 बस. मग असं व्हायचं आणि मग तो धरायची, कट्टी धरायची, लय मजा यायची. खरे की नाही. आणि मग असं काही झालं की मग आपल्या घरी पार्टी, मग काय यायची, भाकरी खायची. तुम्ही या माझ्या इथं, तुम्ही या माझ्या इथं, मग एक भाकर जास्त जायचं. मग कोणच करायचे का, वापळच करायचे का, नाही हे पण बाया पण हे सगळे शेतात जिकडे तिकडे मग बाया पण एकत्र यायच्या, बसायच्या, मग एकमेकाला त्या ठिकाणी हा काय भाजी केली का, हा इकडे तू काय केली, हा इकडे. हा असं गोपाळकाला केला देवाने. खरे की नाही. तसं त्या ठिकाणी आपण गोपाळकाला करून खावं म्हणून गोपाळकाला ठेवला आपल्या आईला. आता शेवटी गोपाळकाला किती तारखेला, 17 तारखेला. हा गोपाळकाला आणि गोपाळकालाच कीर्तन असतं की नाही. म्हणजे आता जर आपण श्रीकृष्ण भगवंताचे श्रीचरण धरले की आपल्याला काला का भेटणार नाही, आपल्याला देवाचा प्रसाद का भेटणार नाही. आणि म्हणून देवाचाच प्रसाद खायचा. मग अजून कोणाच्या घरी भिक्षाला जावं, कोणाच्या नाही. हिंसकाच्या घरी भिक्षा नवचिजे. जो हिंसा करत आहे ना त्याच्या घरी भिक्षाला जावं नाही. मग कशी भिक्षा करावी, निर्हेतुक भिक्षा की जे निर्हेतुक भिक्षा केली पाहिजे. अदृष्ट वसे परब्रह्म परमेश्वर कोण्या भाग्यवंताच्या घरी भिक्षाला आल्या असतील, मला देवाला शोधायला जायचंय म्हणून भिक्षाला जावं.
आता ओळीमध्ये घर पडलेलं आहे, आता ओळ चालू आहे, आपण एकाच्या घरी चाललो आणि एकाच्याच नाही ना, मग घर बघून जायचं का? हा जरा मोठा बंगला दिसतोय, चांगली गरम पोळी आनंद तूप आनंद बाई म्हणून जायचं तिच्या घरी, आणि हे काय कोणाचं घर दिसतं झोपडीत दिसते म्हणून त्याच्या घरी जायचं नाही का? असं नाही करायचं. ओळीमध्ये जे घर पडलंय ना त्या घरी आपण भिक्षाला गेलं पाहिजे. घर निवडे भिक्षा नाही करायची. कोणाचं घर डावलं नाही, देत आहे ना तो आपल्याला, म्हणत आहे ना आपल्याला, तर त्याचं खाल्लं पाहिजे. नाही ते मुद्दा म्हणून खायना. मग जर तुम्ही खाल्लं नाही त्याला अधिकार कसा घडाल? तुमचा अधिकार आहे, तुम्ही खाल्ल्यावर त्याला त्या ठिकाणी अधिकार मानतो, अनाधिकार नसतो. म्हणून ते लोक करत असतात. जर तुम्ही हे खाल्लं त्यांनी जर हे केलं तर त्यांना त्या ठिकाणी वाटतं वा आपली पंगत चांगली झाली बरं का, समाधान वाटतं. आणि मग तो दुसऱ्यांदा करतो, पुन्हा अधिकार बांधतो, अनाधिकार नसतो, पुन्हा बांधतो, पुन्हा नसतो, आणि मग एक दिवशी अधिकार बोधाचा बांधतो, बोध होतो, ज्ञान होते. अरे बापरे, आमचे टकले साहेब आले रिधोरा येथील आमचे डकले बरेच दिवस आमच्या सोबत होते. आता या ठिकाणी काहीतरी आणलं बा, काय आणलं? अरे वा वा, मी म्हटलं कोण आलं बा, ओळखूच आहे ना. अरे की नाही, आंबे घेऊन आले मार्गाला. बघा कलाकार बघतोय, मस्त देवाची वगैरे आवडी, मार्गाची खूप आवडी. आमच्या सोबत होते काही दिवस. बाकी सगळं किन्नरकी वगैरे, गाडी हात लावणं, इकडे जाणं, चला बाबा आले गेले, सगळं त्यांच्याकडे होतं. पण काही योगा बिचारायचं अजून थोडस राहिलंय, आणि म्हणून ते थोडे आता काही दिवस येणारच आहेत ते आता. संपन्नाच्या घरी भिक्षा नवसावे. मुद्दा म्हणून श्रीमंताच्या घरी भिक्षा जाऊ नये. हा, मग कधी जावं? आता आपल्या अडचण आहे, आता आपली भिक्षा झाली नाही ना, आपल्याकडे 10-15 लोक आहे, मग आता गरीब तर एवढं देऊ शकणार नाही. मग त्याच्याकडे जावं आणि त्याला म्हणावं बाबा आमच्याकडे काही साधू मंडळी आलेली आहे आणि तुम्ही सदन आहात, तर आम्हाला देता का? एवढी एवढी भिक्षा पाहिजे, आमची पदयात्रा इथं पोहोचलेली, तुम्ही व्यवस्था करता का? म्हणजे लगेच म्हण ठीक आहे आम्ही करून घेऊ. आणि त्याचं आपण त्या ठिकाणी घेतलं पाहिजे, कारण झाली नाही ना, मग मागितलं पाहिजे. जे पूजा पुरस्कार देतात त्याच्या घरी जास्त आपल्याला भिक्षा मागू नये ना. एखाद्या वेळेस जावं, असं नाही की जाऊच नाही म्हणून जावं, आहे की नाही. पण मग रोजच पूजा, रोजच हे, रोजच थाटे, तिथं नाही जायचं. मग काय करायचं भिक्षा करत असताना? कारण आपण त्या गल्लीला गेलो, त्याच गल्लीला यायचं का नाही, दुसऱ्या गल्लीने यायचं का बरं असं? कारण आपण ज्या गल्लीने गेलो, ज्यांचं भाग्य होतं त्यांनी दिली. पण एखाद्याला नंतर माहित झालं की बाई बाबा आला होता आणि तो भिक्षा मागत होता, मग आपल्याला द्यायची होती. पण ज्या वेळेस तो जात होता त्यावेळेस काहीतरी हे झालं होतं म्हणून तिथे तो गेला नाही. मग येताना पुन्हा ते लोक म्हणतील आमची घ्या. देवाचा हेतू आहे की तिथं जाऊ नका सध्या, कारण काहीतरी असेल म्हणून. मग दुसऱ्या वेळेस जेव्हा रांगेमध्ये घरी येईल तेव्हा जा तिथं. पण मग त्याच गल्लीला वापस आले तर ते पुन्हा देतील, नाही आमचं घ्या, असं होईल. देवाचा हेतू नाही ना. देवाचा हेतू हा आहे की ज्याचं तुम्हाला तुमच्या पात्रात पडणार आहे त्याच्या घरी तुम्ही गेलेले आहात, है की नाही? असा प्रकार. मग भिक्षा करिता कोणी कडे न पाहावे, भिक्षा करिता कोणीकडे न पाहावे. भिक्षा करताना भिक्षा करावी कशी हे सांगत आहे. अंगुष्ठप्रमाणे कशी बघावी? आपण भिक्षा शब्द टाकतो आणि टाकल्यानंतर आपले अंगठे असे पुढे असतात आणि खाली पण पायाचे अंगठे आपल्याला दिसतात. मग भिक्षा टाकला शब्द की आपण दरुजाच्या समोर उभा राहतो. दरुजातून कोण येऊ राहिलं हे कधीच बघायचं, आपल्या अंगठ्याकडे बघायचं. अंगठ्याकडे बघत असताना आपल्याला पुढचं दिसतं, पण चेहरा दिसत नाही. दिसतो पण नेमका कोणता चेहरा हे दिसत नाही. पण आपल्याला कळतं स्त्री का पुरुष आहे, पण नेमका चेहरा कसा हे कळत नाही, है की नाही? आणि म्हणून त्या ठिकाणी अंगुठ्याकडे बघून आपल्या दरुजात उभा राहावं. किती वेळ उभा राहावं? गोदोहन मात्रे 2 मिनिट 24 सेकंद, म्हणजे एक मनगटी होऊस तर आपण त्या घरासमोर उभा राहायचं.
मनगटी होऊस तर जर समजा ती बाई आली नाही है ना, येत नाही किंवा कंटाळा करते, आपलं दुसरं घर घ्यायचं, सोडून द्यायचं, आपला वेळ संपला. आपण दीक्षा खाण्यासाठी नाही मागत, आपण देव बघत आहोत, देव शोधत आहोत. माग आली तर घ्यायची, कारण तिला म्हणजे आवाज गेला नाही किंवा तिच्या काहीतरी वेळ झाला, मग ती माफी मागते, बाबा आई क्षमा करा, बाबा क्षमा करा, थोडा मला वेळ झाला, पण माझी भिक्षा घ्या, तर घेतली पाहिजे. नाही ती म्हणणार नाही नाही तसं नाही करायचं, द्या, नाही तर ती विपरीत होऊन जाईल है ना. मग त्यांना म्हणायचं आणा इकडे द्या आम्हाला. जर नाही घेतली तर पुन्हा बघा आम्ही द्यायलो तर आता यांना जास्त झालं, असंही होऊन जातं. म्हणून सगळ्या गोष्टी अशा समतोल त्या ठिकाणी व्यवहारीच्या बुद्धीने आपण पाळल्या पाहिजे. पण ती म्हणते ना घ्या, विनंती करते, चुकलं म्हणून आपण घेतली पाहिजे. मग जावं लागावे. जावं लागावे. आणि अशी आपली भिक्षा झाली की लगेच दुसऱ्या घरी आपलं निघून जायचं. भिक्षे पडिला हाती घ्यायचे. भिक्षेमध्ये जे आलं ते आपल्या हातात घ्यायचं, म्हणजे आपल्या पात्रात घ्यायचं. भिक्षा मागून काय करायचं? भिक्षा मागुनी नदीच्या तीरी भोजन कीजे. जिथं पाण्याचा संभव आहे त्या ठिकाणी जाऊन भोजन करा. का बरं? तुम्हाला पाणी मागायची गरज नाही ना, है की नाही? नाही तर आपल्या गिलासात कोणी पाणी वाढा ना तरी आपण म्हणतो इकडा इकडा. खरं की नाही? गंगेच्या जवळच आपण जेवायला बसलो की आपण पात्र घातलंच पिलंच. खरं की नाही? नाही तर गिलास उडून जातो. आता आम्ही बघतो बरेच ठिकाणी उडून जाता गिलास दुरून. आता काही लोकांकडे आमचे काही महानुभाव हुशार आहेत, बराबर आपली बाटली, त्या बाटलीला मस्त पैकी असं गार पाणी राहावं म्हणून व्यवस्थित, है की नाही? ते किती कुशल आहेत, त्यांच्यावर बाटली आहे, पात्र आहे, व्यवस्थित आहे, त्यांना मागायची गरज नाही. म्हणून आपण सावध राहिलं पाहिजे. जर तुमच्याकडे पात्र नसलं तुम्ही भिक्षा कशात मागणार? प्रश्न निर्माणच होणार नाही ना तो. खरे की नाही? मग भिक्षाचा प्रश्न येणारच नाही, भिक्षा सर्व सांगायची गरज पडणारच नाही त्या व्यक्तीला. ज्यांच्यासाठी आहे, जे करणारे त्यांच्यासाठी हा प्रश्न आहे. मग किती त्या ठिकाणी भोजन करावं? शुद्धा निवृत्ती की जे भूक आपली शमली पाहिजे इतकं भोजन करा. मग गौरव भिक्षा करावी, पाचच घर करावी का? काही लोकांचं म्हणणं आहे पाचच घर करायचं, 6वं करायचं नाही. नाही तसं काही नाही. नगरांतू का पात्रांतू, तोपर्यंत भिक्षा करावी जोपर्यंत आपल्याला आहार प्राप्त भिक्षा होत नाही. आपल्या पात्रामध्ये आपल्याला जेवढी लागते भिक्षा तेवढे घर मागा, है ना. मग 2-4 घरी झाली घेऊन या, 1 घरी झाली, 2 घरी झाली घेऊन या, बस झालं. आणि पूर्ण गाव मागून पण जर तुम्हाला आहार प्राप्त झाला नाही, दुसऱ्या गावाला जा, तिथे मागा, है की नाही? आणि जरी समज झालं नाही तर मग आता थकवा आलाय, थकून गेले, एक जणाला मागून घ्या, मला आहे ना आज भिक्षा झाली नाही, आम्हाला थोडी भिक्षा द्या. एखादा सदन एखादा बघा आणि त्याच्याकडे जाऊन मागून घ्या. जोपर्यंत आपल्या पात्रात आपले आहार प्राप्त भिक्षा होत नाही तोपर्यंत आपजविजे म्हणजे मागत राहा. आता तरी झाली नाही, मागूनही कोणी दिली नाही तरी काही किजे ना खुंट गिळीजे. खुंट म्हणजे ही आपली खुंकी, इथं वर आणायची खाली गिळायची. 1 घास झाला पुन्हा वर आणायची खाली न्यायची, 2 घास झाले. आपल्या मनाला समजावून सांगायचं ही जी थुंकी आहे ना हेच घास आहेत, हेच घास म्हणून खाऊन टाक. खुंट गिळीचे त्याला समजायचं, खाल्लं ना बाबा आता किती खातो. खरं की नाही? हे समजावण्याचे प्रकार सांगितले, यशस्वी होण्याचे प्रकार सांगितले. विजयी जर व्हायचं असेल ना तर त्या ठिकाणी काही ना काहीतरी कष्ट सहन करावं लागतात आणि कष्ट नाही होणार नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी सुख साधने देव नको विजय नायका. सुख साधन देव पावत नसतो, देवाने सांगितल्या परीनं देव पावत असतो. म्हणून हे ध्यानात घ्या. नाही तर लय कष्ट झाले, लय भागलो वगैरे, आयो बापो काय करोय ना, आयो बापू करता काही लोक, अरे बापू रे लय दुखायलंय असं. लय नव्हता करत, इथंच तो लय दुखायला का इतके नाटक करता काही.
घरी नाही मग पोराकडं काही नाही. घरी पोराला म्हणा ना, नाही ना करून देईन, रोजानी जात आणि मग पगार आली नाही. तिथं कसं कान कशीनं वागत. इतके खतरनाक आहे काही. देवाजवळ एक कलाकार होते, म्हणून देवाने मी असे चांगले सांगितलेले विचार. तुम्हाला वेळ असेल त्याच्यामुळे मग वाचत जा, तुमच्या चरित्र बदलूनच जाईल. मग किती दिवस खुंड प्यावा लागल किंवा खावा लागल, गिळावं लागल. देव समजावून सांगतात, एक दिन मिळे, दोन दिन मिळे, तिसरा दे मिळोची ये. 1, 2, 3 दिवस वाट बघ. काय करत राहापेक्षा माघार घेऊ नको. तुम्हाला पाळ्यात नाही वाढत तुमचं लगेच तणफण होऊन जाता. 3 दिवस थांबता का? जो थांबन तो विषय होईल. मित्रांनो, घाबरायचं नाही. आपण युद्धाला निघालो ना, चाल काय घाबरायचं त्याला, खरं नाही. नाही तर मग अर्जुनासारखं, महाराज यांना मारल्यापेक्षा मी भिक्षा मागून खातो असं. आधी तर म्हणे मी युद्ध करतो, मी परत येणार नाही, मी जाणार नाही, कोणा संबंधीला बोलणार नाही, मी असं करणार नाही, मी तसं करणार नाही. आता कुठे गेलो तो? नुसते बाण सोडतो का? आता सोडलाय ना बाण, बस चलू दे. पळून यायचं नाही, युद्ध करायचं, सीमेवर जायचं, काय माघारी फिरायचं नाही. म्हणून त्या अर्जुनाला तयार केलं, पुन्हा निरूपण केलं, तयार केलं. म्हणजे महाराज तुम्ही म्हणणार की ते करणार. चालू म्हणे बाण, सुरुवात केली. आपल्या पार्टीकडे चालू म्हणे आता. म्हणजे आपल्याकडे म्हणे हो, पण हे आपले ते काहीच नाही, लगेच आपले. सखे सोयरे संबंधी देवाने मारायला लावले. श्रीकृष्ण भगवंतांनी काय करायला लावले? काय केलं? मारले की नाही? सखे सोयरे संबंधी आमच्या देवाने फक्त सोडायला लावले. सोडता का? नाताचा फोन आला की घरी, आणि तिथं मारलंय अर्जुनाने. तुम्हाला नुसतं ममत्व बाजूला सारख्या ना, देव प्राप्त कसा होईल थोडासा विचार करत जा. त्याग केल्याशिवाय शिक्षण सुद्धा होत नाही. घर सोडून तिथं ड्युटीला त्या ठिकाणी राहावं लागतं. घर सोडून आपल्या आजोबा आजी नांदेडला ठेवतात, 2 पोरं त्यांच्या जवळ, यांना भाकरी घालायला आणि ते शिकायला तिकडं. ते फुकट नाही, इतकी फी का नाही? कसे शिकवता, कसे घालता भाकरी गाऊ, आणि लक्ष ठेवता पुस्तकवर, हे कर ते कर. आणि नाही गेली घर सोडून तर येईल घ्यायला. म्हणजे घर सोडून गेलं नाही ते कुठे आहे आता? दोरा मागून शेणा मागायचे ना. मग तुम्हाला काय करायचं तुम्ही ठरवा. कशा मागं जायचंय? शेणा मागं जायचंय ना, मोक्षाला जायचंय का नरकाला जायचंय? तुम्ही ठरवा, तुमचा प्रश्न आहे. घरी राहून देव होत नाही, प्रश्न संपला. तुम्ही तुमचं बघा, तुम्हाला काय करायचं. काय म्हणता देव? बाई आणा इकडे जोडी. मग एकी दिन मिळे, दोन्ही दिन मिळे, तिसरा दे मिळोची नाहीये. म्हणून घाबरून जायचं नाही. देव म्हणले जर तिसऱ्या दिवशी भिक्षा नाही भेटली ना, मी घेऊन येतो का. पण त्या ठिकाणी घाबरायचं नाही, आपली जागा सोडायची नाही. आपण इतकं पक्क राहायचं, जरट राहायचं है ना. त्या ठिकाणी तुम्हाला कोण ना कोणतरी घेऊनच येणार. झालं नाही कोणी घेणार ना, देव येतील तुमच्यासाठी. पण तुम्ही जे उपोषण धरलाय ना, जो नियम धरलाय ना, देवासोबत नातं जोडलंय ना, स्मरण चिंतन करताय ना, बास का आपलं तरी माझा धर्म मी सोडणार नाही. संभाजीनं सोडला का? शेंडी काढली, शेंडी काढून दिली का? आपण तर लगेच शेंडी इकतो. कोण्या देवाला द्यायला बसलो नाही म्हणे. त्या देवाला बोलले होते मी. अरे पण तू ह्या देवाची आणि त्या देवाला कसं काय देऊ राहिली?
कुठं हात जोडी ती काही बसू होती, कोणाच्या पाया पडी ती. संभाजीराजा पडला कोणाच्या पाया. औरंगजेब काय म्हणायचा, शेंडी देतो का तुला सोडून देतो. शेंडीत मा धर्म आहे, मी असाच विकत नाही म्हणे. तत्तासाठी रक्त उलटणारी जात नाही आमची, मरणार इथंच काय, पण धर्म विकणार नाही. काढली का शेंडी, दिली का. जर त्यांनी काढले असते ना, तुमच्या डोक्यावर त्या गोल टोप्या असतात ना. आपला टोपी त्या ठिकाणी टिकून ठेवली तरी आपल्या डोक्यात टोपी नसती. त्या लोकांच्या डोक्यामध्ये जाऊन बघा, प्रत्येकाच्या डोक्यात टोपी आहे. हा, कोणी असो म्हणतो, किती मोठा असो, नोकरीवाला असो, त्यांना लाजा नाही वाटत. आपल्याच लोकांना लाजा वाटतात म्हणून टोप्या घालाना, दंडवत कराना, त्यांना लाज वाटते. ज्यांना लाज वाटते ते लांब लांब जातात, देवापर्यंत पोहोचत नाही. त्यांना वाटत का लाजा, म्हणून त्यांची मुलगी असो का मुलगा असो करते का नाही. गुण घेत जा, हे आपल्याला कळालं पाहिजे. एक दिवशी राज्य करते ना आपल्या, मग कळण तुम्हाला. इंग्रजासारखं पुन्हा मग आवताला झुकतील. मग काय करतात, येणारच आहे काळ देवानिळात सांगितलेलं आहे. पुढे पुढे बघा काय काय होणार आहे. जे देवाचे भक्त आहेत तेच वैजनाथ या ठिकाणी साधेला वरदान दिलं होतं, वाचले सगळे. न भ्या हो साधे हो तुम्हावर येथुनी वाजत वारा धैजेल. येवनाची धाडी आली होती माहितीये. त्या ठिकाणी काही करत होते लोक, विचार करत होते, अत्याचार करत होते. आणि त्यामुळं त्या ठिकाणी हे सगळे जण मार्ग सोडून, लिंबा सोडून कुठेतरी फिरत होते, अटल विजन करत होते. आणि म्हणून त्या ठिकाणी त्या बाजूला गेल्यानंतर साधाला पुढे ठेवलं आणि सांगितलं हे तुझ्या जवळ राहू दे. आणि मग साधा पुढे राहिली आणि मग तिने आपली काठी हातात घेतली, ते तुकडं वगैरे. आणि कोण आहे दा, श्री चक्रधर स्वामींची दासी आहे. कोणी आतमध्ये, कोणी नाही म्हणे, देवाचे दास आहे, दासी आहे. साधेला वरदान होतं म्हणून कोणी आतमध्ये जाऊन बघितलं नाही, तिच्यामुळे सगळे वाचले काय. आणि म्हणून देवाने वरदान दिलेलं आहे तुम्हाला. न भ्या हो साधे हो इथुनी तुम्हावरी वाजत वारा धरिजेल. वाटूळ बी आली ना तर तुमच्या अंगावर येणार नाही, फक्त नामस्मरण करा. तुम्ही वाटोळा आल्यावर तुमच्या लेकाचं, लेकीचं, सुनाचं, नाकाचं नाव घ्यायला लागले, कोण वाचवण तुम्हाला. खरं की नाही. हा, म्हणून नामाची गाठ आहे का. वीज जर पडत असेल आणि जर समजा पडणार आहे, तुमचं नामस्मरण चालू असेल तर तुमच्या त्या आसपास तेवढ्यात पडणार नाही. आसपास तुमचे जे शेजारी पाजारी ते तुमच्यामुळे वाचले, हे ध्यानात घ्या. शेजाऱ्याचा सुद्धा फायदा होतो जो देव धर्म करतो त्याच्यामुळं. त्याच्या अवतीभोवती विघ्न येत नाही. आणि म्हणून देव धर्म केल्यानंतर इतका प्रभाव तुमचा पडतो. तुम्ही काहीच करणार नाही तर तुम्हाला कोणीच विचारणार नाही, मग तो अनुभव तुम्हाला येतो. बाकी तुमचा प्रश्न आहे. मग काय म्हणतात देव, बाई ही झोळी नको, नवीन झोळी द्या, दुसरी झोळी द्या, कारण झोळी मागितली आता. आणि मग कोरी झोळी आणली. गोसावी आपुला श्रीकरी गाठी दिली. गाठी मारल्या त्या झोळीला. काय घेतली होती की नाही. पण आता काय करता, जाऊ द्या. आता टकलेचे ते त्यांचं नाव टकले, देवाजवळ ढकले होते. त्यांच्या गावातले काय म्हणायचे, बाबा ढकले नाव ठेवले, कधी ढकले होऊन जातील म्हणे, काही सांगता येत नाही. या म्हणलं सध्या ढकले ना, ढकले देवाचा शिष्य होता, सध्या आमचे ना दास. खरं की नाही. तितकं तर गुंट झालं, एवढा देव धर्म केला, 3 टाइम आरती तर केली आहे ना.
भिक्षा पण मागितली, करेक्ट नाही? हा मग मग भट्टाची जोडी ती झाली. आणि मग नागदेवाच्यांना त्या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी झोळी दिली. झोळी मागितली तर भेटत असते मित्रांनो, नाही तर आकाश मार्गी झोळी निघून जाते. पण नुसती ऐकायची आकाश मार्गाची झोळी घ्यायची. हा बस कळत तुम्हाला तेवढं. हा चल द्या मग. आणि म्हणतले काय म्हटलं? आणि जोडीची लग्न. तुम्हासी आणि झोळीशी लग्न गा. तुमचं झोळीशी लग्न लागलेलं आहे. ज्या दिवशी झोळीला उपास त्या दिवशी तुम्हाला उपास, प्रश्नच नाही. ज्या दिवशी गाठ सोडली त्या दिवशी तुमचं आहे त्यांचं संपलं. आणि ज्यांचं संपलं त्याच्यानंतर काय करून आणायचे लोक? गाठ बांधून आणत होते की नाही? मग लोक काय म्हणायचे? गाठीची पाय धुवायला आल्यावर कशी खाली उतरायची? ती म्हणायची मी काय असली का? हा मग हे धुवा मग इकडं खाली. हा तिथं मजा येते. कोण कसं आहे मग? येचे प्रतिपालन कीजे. हिचं प्रतिपालन करा. येची उपवास. हिला उपवास पडू देऊ नका त्या झोळीला. हा विधी देहावधी पाळी. हा विधी देहावधी पाळीचे. अटी म्हणतले. काय म्हणतात नागदेवाचार्य? हो म्हणे महाराज. त्याचे भट्ट ईश्वर सर्व भावी अनुसरले. ऐसे नागदेव आचार्य सर्व भावे ईश्वर चरणी अर्पण झाले, अनुसरले. सांगितलं की नाही देवाने? केलं पाहिजे की नाही? मग पण करायचं की नाही तो तुमचा प्रश्न आहे मित्रांनो. मीही तुम्हाला सांगणार नाही कारण माझाही अधिकार नाही. पण लीळा आली म्हणून मी ते सांगण्याचा प्रयत्न केला आणि मला एवढं सांगण्याचा अधिकारही नाही. पण देवाने सांगितलंय झोळीला आपल्या उपवास पडू देऊ नका, तुम्हाला कधी उपवास पडणार नाही है ना? आणि ही विधी देहपर्यंत आचरा. म्हणून मिळाल्यावर वासनिकाच्या हातात पण लोक लटकच झोळी देतात, लटकच. पण दिल्यानंतर सुद्धा झोळीत येता की नाही? येता की नाही? ज्याच्या हातात नाही दिलं ना त्यांना ते मागावं लागतं. का रे भाऊ मग 10 केलं किती देतो? देईन ना. पाहिलं का? जवळच्या पण देईना, 500ची देईना, देईन ना म्हणे. मग 100 रुपये देते तू टाकतो पर्यंत. पाहिलं किती जीव आहे तुमच्या वतीचा. आणि फोन लावले की चालले तिकडं, चालले इकडं. नाही नाही त्यांच्या घरी कार्यक्रम आहे, यांच्या घरी कार्यक्रम आहे, बाबा लय लग्न आहे, नाही तर 20 सत्संगाला रोज असतो. असं तुला काही झालं बरोबर ना? आता येते का बघ ना. म्हणून सुधारा जरा, वेळ काढा, स्वतःसाठी जगा. नका आपलं आयुष्य बर्बाद करू संबंधियासाठी. संबंधियासाठी इथले मेले नागवले. धर्मराजा भूतानंदा लीळा आठवा. पण आपला आपला धर्म जागृत करा मित्रांनो. आपला आपला धर्म आचरा. कलियुगाच्या शेवटी नरक सांगितले, कम से कम एवढं तरी करा हे देवाने सांगितले. काय? देहपर्यंत आचरा. नका जाऊ कुठं मित्रांनो, पण मार्गातली मार्गात घेऊन फिरा. विधी होतो तुमच्यावर हे देव सांगत आहेत मित्रांनो. बाकी तुमचा प्रश्न आहे, तुम्हाला जे आवडेल ते करा है ना. हे ज्ञान देऊनी उतराई होती. देव ज्ञान देऊन उतराई होतात है ना. अद्यंती दैव मध्ये पुरुषो. तुझा विचार तू कर आता, तुला काय करायचं. गीता सांगितल्यानंतरही देवाने तेच सांगितलं, तू आता तुझा विचार कर, युद्ध करायचंय का नाही. म्हणून आपलं एक युद्ध आहे मित्रांनो. काय? पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्म इंद्रिय, अंतकरण चातुष्टे ऐसे हे 14 शत्रू. यांच्यासोबत आपलं युद्ध आहे. यांना आपल्याला समजावून सांगावं लागतं. नाही रे असं नाही, असं आहे. नाही रे असं नाही, असं आहे. इकडे गेलं तर इकडून वाढायचंय, तिकडे गेलं की तिकडून वाढायचंय आणि आपल्या जाग्यावर यायचे. तेव्हा कुठं आपण जाग्यावर राहतो आणि त्या दोरीवर चालण्याचा प्रयत्न आपला यशस्वी होतो.
नाही तर दोरीवर आपण कधी खाली पडू हे आपल्याला सुद्धा कळणार नाही मित्रांनो. म्हणून देवाने सांगितलं वरवरे वरवरे करिता भित्रास येईल. वरवडे तर करा, एकदा सवय लागली ना मित्रांनो तुम्हालाच हे त्या ठिकाणी करावं नाही वाटणार. जीव जैसा संगे ठेविजे तैसा ठाके. उजळत्या सोबत राहिले की ते उजळून जाणार, मळल्या सोबत राहिले की मळून जाणार. तुम्हाला कोणासोबत राहायचं का तुमचा प्रश्न आहे मित्रांनो, बाकी तुमची इच्छा. आणि आजपर्यंत एक केलं नाही म्हणून देवाला माफी मागा. पतित पावन दीनदया दया करी रे स्वामी. अज्ञानाने घडले पातक मनोनी पापिया मी. दया करी रे स्वामी ज्या मनाने पाप कल्पिले हे मन तुला दिले मी. दया करी रे स्वामी ज्या वाचेने जना दुखविले ती वाचा तुला दिले मी. दया करी रे स्वामी देहाने हा कर्म कराया दास तुझा मी झालो. पतित पावन दीनदयाळ दया करी रे स्वामी. दया करी रे स्वामी. दया करी रे स्वामी. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. दंडवत